नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय। विदर्भातील ब्रह्मपुरी, मालेगाव, मध्य महाराष्ट्रातील जेऊर आणि सोलापूर या शहरांमधील तापमान 42 अंशाच्या वर गेले। आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। 5 एप्रिल पासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार होईल असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यामध्ये उद्यापासून पावसाला पोषक हवामान तयार होत आहे। अनेक शहरांमधील तापमान 42 अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलंय। भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 4 दिवस अवकाळीचा इशारा दिलाय, तर अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशाच्या पार गेल्याचं समोर आलंय। 5 एप्रिल शुक्रवारपासून राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, तर 5 ते 8 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहील। मुंबईसह उपनगरात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।